सर याच या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आजचा जो विषय दिलेला आहे तो खरं म्हणायला गेलं तर हेल्थ आणि डाएट, त्याच्यापेक्षा मी सांगेन की फिटनेस मध्ये येण्यासाठी काय करावं। आता बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की फिटनेस म्हणजे काय, की तुमच्याकडे पाहिल्यानंतर या वयामध्ये वाटतो तो फिटनेस वाटतो, परंतु हा फिटनेस एक्सटर्नल फिटनेस आहे। फिटनेसचे दोन भाग येतात, एक म्हणजे मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य। फॅक्टर्स असतात। नमक योग्य मात्रेत नमक सुद्धा शरीराला गरजेचं असतं। लिव्हर मला नाव सांगा, फास्ट फूड, बर्गर, चायनीज, चायनीज अजून जंक फूड, नाव सांगा मला। चहा त्याला बनवतो ते सगळ्यात महत्वाचा विषय असा नाही, एवढं टिप मध्ये आम्ही कसं दोन बाजूला मला तो कुकर वरला शिजवतो तो बाजूला शिजवतो नाही एकदम महत्वाचं। शारीरिक स्वास्थ्य तुमचं मानसिक स्वास्थ्य अजून 35 मॅगी। आता मला हे सांगा, तुम्ही सगळे पदार्थ आता नावासाठी दारू सोडला, दारू आपण नाही, असे कोणते पदार्थ आहेत की आपण खाल्ले नाहीत प्रामाणिकपणे सांगा। म्हणजे तरी काय आपल्या मनामध्ये विचारांचा गोंधळ चालू असतो की मन ज्यावेळेस डिस्टर्ब असतं, ज्यावेळेस तुम्ही या पोलीस भरतीमध्ये आलात, याच्यामध्ये दोन कारण आहेत, एक तर मनापासून आला किंवा तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत म्हणून आला। जर तुम्हाला याची आवड असेल, मनापासून तुम्ही जर याच्यामध्ये आला असेल तरच तुम्हाला हे ट्रेनिंग करताना मजा येणार। जर तुम्ही एक गरजेने आला असेल पण तुम्हाला म्हणजे ट्रेनिंग करताना मजा नाही येणार। मजा येणार नाही म्हणजे काय, तुमचं मन तुम्हाला नाही साथ देणार, तुमचं मन तुम्हाला वेगळंच काहीतरी जीवनामध्ये बनायचं होतं आणि तुम्ही या क्षेत्रात आला तर तुम्ही या क्षेत्रात कधीच यशस्वी होणार नाही। तुम्ही पुढे गेला, आज तुमची इथं ट्रेनिंग म्हणून आला, भविष्यात पुढे गेला तर त्या ठिकाणी तुमचं मन तर लागलं पाहिजे। तुमचं मन गावाकडे गुंतलेलं असेल, तुमचं मन जर वेगळं करिअर करायचं गुंतलं असेल तर तुम्ही याच्या समाधानी राहू शकणार नाही आणि तुम्ही या पोलीस खात्याला त्याचा न्याय देऊ शकणार नाही। त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्याचा आरोग्याशी खूप संबंध आहे आणि मानसिक स्वास्थ्याचा जीवनाचा सगळंच आधार होतो। पूर्वी पाहिलं असेल सायकियाट्रिक डॉक्टर तुम्हाला फार कमी प्रमाणात पाहायला मिळायचे मानसोपचार। आता प्रत्येक खेडोपाड्यामध्ये गाव पातळीवर सुद्धा सायकियाट्रिक डॉक्टरची व्हिजिट दर आठवड्याला असते। त्याच्यामागचं कारण काय, सायकियाट्रिक डॉक्टर म्हणजे मनाचे डॉक्टर। मनाच्या डॉक्टरला वेळच व्हायला पाहिजे असं काही नाही। ज्या माणसाला झोप येत नाही, चिडचिडेपणा फार प्रचंड वाटतो, त्याच्यानंतर इतर सारखी चंचलता वाटते, मनाची चंचलता वाटते, या सगळ्या गोष्टी त्या याच्यामध्ये येतात। म्हणून का वाढलं, सायकियाट्रिक डॉक्टरचं प्रमाण किंवा सायकियाट्रिक डॉक्टरची गरज का वाढली तर लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडत। आता मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची खूप कारण आहे। मी तर सरळ सांगतो की हल्ली मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचं सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल तर फायनान्शियल क्रायसिस। लक्षात घ्या, तुम्हाला सगळा पगार मिळतो 40,000 50,000 करा, त्याचं जर नियोजनच तुम्हाला करता आलं नाही तर काय होणार आहे, एक चिंचित निर्माण होणार आणि मग अनावधानाने काय होतं, गैरमार्गाने पैसे मिळवण्याच्या बाबतीत भांडवलीत पडतो आणि त्या चक्रव्यूहात अडकतो किंवा कर्जाच्या निर्णयाच्या चक्रव्यूहात आपण अडकतो। आणि मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचं सगळ्यात कारण व्यसन। व्यसन काय केवळ दारू गुटखा जे काही व्यसन असतात त्याला व्यसन मिळत नाही, व्यसनाचे खूप प्रकार आहे। तसं मोबाईलचं जास्त प्रमाणात अतिवापर करणं हे सुद्धा व्यसनच, ऍडिक्शनच। मोबाईलमुळे केवळ आपली मोबाईलवर होतं काय जास्त, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची झोप डिस्टर्ब होते। तुम्ही जर दिवसभर ट्रेनिंग करता येतं आणि जर रात्री तुम्ही घरी जाऊन 12 वाजेला मोबाईल जर चालत बसला तर सकाळी तुम्हाला 4-5 वाजता उठणं शक्य आहे का, नाही शक्य। उठावं तर लागणारच आहे, त्यामुळे होणार काय की तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेस तयार होणार। त्याला एक ॲलोपॅथीमध्ये लँग्वेज कॉर्टिसॉल लेवल, सिरम कॉर्टिसॉल लेवल। जर तुमची शरीराचा फिटनेसचा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे स्लीप, झोप। आपण एक मानसिक स्वास्थ्याकडनं डोकं कसं आलं, मी झोप विषयावर नंतर बोलेन की झोप जर तुमची प्रॉपर नसेल तर काय होणार आहे, तुम्हाला आळस येणार आहे, वर्कआउट करताना रनिंगचा तुमचा टायमिंग कमी होणार आहे, इव्हन
जास्त वाढणार आहे, कारण ते प्रॉपर पूर्ण झाल्यावर. त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य जर बिघडायचं नसेल तर सगळ्यात महत्वाचं ऍडिक्शन. त्याच्यामध्ये ऍडिक्शन मध्ये व्यसनामध्ये मोबाईलचा पण तुम्ही वापर करा, पण योग्य प्रमाणात. तुम्ही दिवसभर थकलाय, 12 वाजेपर्यंत मोबाईल करत बसला आणि मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचं दुसरं कारण म्हणजे फायनान्शियल फिटनेस. मी प्रत्येक वेळेस फायनान्शियल फिटनेस या विषयावर काय होतो तर तोच एक जीवनातला मोठा पार्ट आहे की तो तुमचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं असताना सुद्धा बिघडू शकतो. तुम्हाला आर्थिक नियोजन करता आलं पाहिजे, पैशाचं आर्थिक नियोजन करता आलं पाहिजे. मी काही आर्थिक सल्लागार नाहीये, परंतु पैशाचं नियोजन मी ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने मी तुम्हाला याचा एक रूल सांगेन की एक 100 रुपये तुमच्याकडे जर असतील तर त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं तर तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडणार नाही, आणि मानसिक स्वास्थ्य बिघडलं तर तुमचं शारीरिक बिघडणार आहे. म्हणून त्याचे छोटंसं उदाहरण सांगतो. त्याचा फॉर्म्युला आहे 50%, 30% आणि 20%. तुम्हाला 10,000 जर पगार असेल समजा, त्या 10,000 पगारामधला तुम्हाला 50% ज्या गोष्टी 50% रक्कम आहे तुमच्या बेसिक नीड्स वर खर्च करायची. त्या बेसिक नीड्स मध्ये तुमची मौज मजा बेसिक नीड्स मध्ये येत नाही. बेसिक नीड्स मध्ये काय येतं? तुम्हाला लागणारा आहार, तुम्हाला कुटुंबाला लागणार घर भाडं, पाणी, लाईट, बरोबर. म्हणजे घरातल्या खर्चाच्या गोष्टी येतात, या सगळ्या गोष्टी बेसिक्स हे सगळ्या येतात तुमच्या बेसिक नीड्समध्ये. 10,000 ते 5,000 रुपये तुमच्या घरात किराणा असेल, मुलांना लागणाऱ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टीवर खर्च व्हायला पाहिजे. 30% खर्च तुमच्या वॉन्ट्स. वॉन्ट्स म्हणजे काय की इतर ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला असं वाटतं की तिथे महिन्यात एकदा वाटलं हॉटेलला जेवायला जायचं, कुठेतरी ट्रिपला जायला वाटतं, एखाद्याला कपडे घ्यावेसे वाटतात, बरोबर, किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो, हा नीड्स आहे. नीड्स वर जातो, वॉन्ट्स वर जातो. 30% मध्ये ते सगळं बसलं पाहिजे. 30% मध्ये इन्शुरन्स एक कार्ड बसला पाहिजे तुम्हाला, आणि इन्शुरन्सची फार मोठी गरज आहे. आणि जरी तुम्ही पोलीस खात्यामध्ये जर असला तरी महाराष्ट्र पोलीस आरोग्य कल्याण योजनेअंतर्गत सुद्धा बरेचसे हॉस्पिटल्स नाहीये. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपण गव्हर्नमेंटच्या फक्त स्कीमवर अवलंबून राहतो. तुमचा एक पर्सनल एक कोणता तरी इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. इन्शुरन्सचे 3 पार्ट पडतात. पहिला पार्ट पडतो मेडिक्लेम इन्शुरन्स. मी या मुद्द्यात काय गोष्टी सांगतो, हे न केल्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि मानसिक स्वास्थ्यामुळे तुमचं शरीराचं सगळे आजार निर्माण होतात. म्हणून मी इन्शुरन्सवर जास्त मत देतो. मी कुठलाही इन्शुरन्स एजंट नाही, मी कुठल्याही कंपनी प्रमोट करत नाही. कुठलाही मेडिक्लेमचा एक इन्शुरन्स आपला घरामध्ये असला पाहिजे, जेणेकरून कमीत कमी, आता तुम्ही विचार करा, तुम्हाला 40,000 पगार आहे, छोटं उदाहरण देतो. तुमच्या आई आजारी पडली, ऍडमिट केलं, 5 लाख रुपये खर्च. प्रॉब्लेम मध्ये कोण येणार आहे? तुम्ही येणार. त्या 5 लाखांवर आर्थिक ताण कोणाला येणार आहे? तुम्हाला. 5 लाखांवर मानसिक स्वास्थ्य कोणाचं बिघडणार आहे? तुमचं. मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे बीपी, डायबिटीस आजार कोणाला होणार आहे? म्हणून जर तुम्हाला मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर आपल्या कुटुंबाचा, ज्या कुटुंबाला तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुम्हाला इकडे जाऊन पोहोचवलं, त्याप्रमाणे करून मोठं केलं, त्या कुटुंबाची उत्तरार्धातली गरज भागवणं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून तुम्हाला एक इन्शुरन्स मेडिक्लेम कुठलाही आपला असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी एक टेन्शन आपल्याला वारंवार मुद्दा मानसिक स्वास्थ्याच्या अंतर्गत आहे. तुम्हाला सांगितलं कळतं, हल्ली वय हा घटक राहिलेला नाही. कोणती गोष्ट अटॅक वगैरे आहे. अतिशय फिट असणारे लोक, जिम मध्ये फिट असणारे लोक, 6 पॅक असणारे लोक तुम्ही कितीतरी पाहिजे असेल की अटॅक मध्ये जातात, बरोबर. किंवा मानसिक स्वास्थ्य आपण चित्रपट उदाहरण पाहतो, सुशांत सारखे लोक सुसाईड करतात. काय करतात? कुठेतरी आर्थिक विवंचना असेल, कुठेतरी काहीतरी फायनान्शियल क्रायसिस असेल, कुठे इतर काहीतरी गुंता असेल, म्हणूनच ते लोक सुसाईड करतात. म्हणून मी सांगेन की याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर कुठेतरी एक आपल्या कुटुंबाचा, आता तरुण पिढीचं उदाहरण घ्या. हल्ली आपण व्हॉट्सअप उघडतो, आर्थिक अभिनंदन असेल तर आपण तो मेसेज पाहिला जात नाही. कुठेतरी भरपूर सरकारने एखाद्या ग्रुपवर पटकन बघतो. आणि बघा आता भरपूर सरपंच तरुण गावाकडचे पोरं, आपण गावाकडून बऱ्या रोडला जाताना तरुण पोरांचे पोरं चौकात भरपूर सरपंच लागलेले असतात. एक मला सहज कल्पना करा, तुम्ही स्वतः कल्पना करा, आपण सकाळी समजा उठलोच नाही तर
ते सहज मला जर कल्पना आली ना तर अंगावर शहारे येतं की माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाचं काय होतं, माझ्या पश्चात माझ्या मिसेसचं काय होतं, माझ्या पश्चात माझ्या मुलांचं काय होणार, माझ्या पश्चात माझ्या आईवडिलांचं काय होतं. एक सहज कल्पना मनात आला की सकाळी उद्याचा दिवस मी पाहिला नाही तर ठीक आहे, गुड थिंग, पण रस्त्याला चालत त्याच्यावर तुम्हाला घुमून गेला बरोबर. ह्या गोष्टी विचार केला तर ह्या गोष्टीवर एकमेव पर्याय की तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाची आर्थिक नियोजनाची जर जबाबदारी तुम्ही तुमच्या पश्चात करून ठेवली तर तुम्हाला येणारा ताण तणाव आहे तो येणार नाही. पण त्यासाठी एक छोटं इन्शुरन्स छोटं उदाहरण सांगितलं. इन्शुरन्सचा पहिला पाठ सांगितला की वेगळे तुमच्या आई आजारी पडू, वडील पडू, भाऊ मुलं पडू, मिसेस पडू, एक मोठा आजार जातो 5 लाखाचा तरी 2 लाखाचा तरी मिनिमम तुमच्याकडे इन्शुरन्स आपला पगार हो. परत मी सांगतो 50-30-20% तो पाठ आला. 50% तुमच्या बेसिक गरजा सांगितल्या, 30% म्हणजे तुमच्या नीड सांगितल्या, सेकंडरी नीड्स. मोबाईल घेतला तरी त्याचा हप्ता त्या नीड्स मध्ये पोहोचला पाहिजे 30% मध्ये. हप्त्याने मोबाईल घ्यायची वेळ शक्यतो येऊ नये, पण तरी सांगतो त्याच्या पुढे 20% जो पाठ झाला तो तुमचा सेव्हिंग असला पाहिजे. तुम्हाला 10,000 पगार असेल तर 2,000 रुपये सेव्हिंग झालेच पाहिजे. तुम्हाला 20,000 पगार असेल तर 4,000 रुपये सेव्हिंग तुमचे झालेच पाहिजे. तो सेव्हिंग मध्ये पण तुम्ही मिळत राहताय बरोबर. सेव्हिंग मध्ये तुम्ही मिळत राहताय आणि सेव्हिंगच्या नावाखाली तुम्ही फसता. त्याच्यामुळे मानसिक ताण येतो. तो म्हणजे काय, जास्त व्याज मिळणाऱ्या पतपेढ्या असतील, जास्त व्याज देणारे मिळणारे फ्रॉड्स असतील, याच्यामध्ये आपण अडकतो. राष्ट्रीयकृत बँका 7% व्याज देतात. आपण काय करतो, ती पतपेढी 14% व्याज देते बरोबर. त्या पतपेढीत पैसे घालतो, पैसे डुबून जातात. ताण कोणाला येणारे, स्ट्रेस कोणाला येणारे, त्याच्यात आजार कोणाला निर्माण होणारे. त्याच्यामुळे या फालतू हुंबडीत पडू नका. चांगल्या गव्हर्नमेंटच्या ज्या SIP असतात त्या SIP मध्ये पैसे लावा. शेअर मार्केट माहिती का तुम्हाला? नाही. मग कशाला रोज शेअर मार्केट ठेवले असतात? रोज शेअर मध्ये पैसे लावायचे, तर शेअर मार्केट कोसळलं की मग काय पासून लोक म्हणतात. ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही त्या गोष्टीच्या नात्यामध्ये लागतात. साधी SIP लावा, 10-12% SIP आरामशीर व्याज मिळतं बरोबर. ते तज्ञांच्या सल्ल्याने, स्वतःच्या डोक्याने नाही, माझ्या डोक्याने सुद्धा नाही बरोबर. SIP नंतर दुसरे पैसे कुठे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तुम्ही FDs करू शकता जे कमी व्याजदर असेल तर. कधी लक्षात घ्या, पैसे इन्व्हेस्ट करताना मी तुम्हाला तुमच्या फिटनेसच्या बियॉन्ड लेक्चर यासाठी देतो की तुम्ही ऑलरेडी फिट आहात. त्याच्यामुळे ज्या गोष्टीने तुमचा फिटनेस खराब होऊ शकतो त्या गोष्टीने होऊ शकतो. एखाद्या भांडणीमध्ये पहिल्यांदा डबे टाकले, त्याच्यानंतर माती टाकली, वाळू टाकली, बारीक वाळू टाकली, पाणी टाकले, सगळं त्यात बसतं. तशा प्रकारचे आपली इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. मोठे थोडे वेगळे, छोटे थोडे वेगळे, एकत्रित पैसे वेगळे असले पाहिजे. तुमचे PPF मध्ये PF मध्ये पैसे वेगळे असले पाहिजे. पोस्टाच्या निर्णय योजनेमध्ये तुमचे पैसे असले पाहिजे. तुमच्या SIP मध्ये तुमचे पैसे असलेच पाहिजे. तुम्हाला एखाद्याला वाटलं असेल मुलीच्या लग्नाला मला सोनं घ्यायचं तर हल्ली गोल्ड विकत घ्यायची गरज नाही, गोल्ड बॉन्ड विकत मिळतात. काय तुम्हाला ऑन पेपर फक्त गोल्डची किंमत भरायची, पेपर मिळतो. ज्यावेळेस तुमचं मुलीचं लग्न असेल त्यावेळेस तो पेपर दाखवायचा, ज्या किमतीला सोनं असेल त्या किमतीला तुम्हाला सोनं मिळतात, त्या पैसे मिळतात. इन्व्हेस्टमेंट आता तुमचं वेळ घेऊन मी सांगतो. आम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेस आमच्याकडे दवाखान्यात टाकायलाच पैसे नव्हता, पण सेव्हिंग करायचा विषयच नव्हता. मी तर तुमच्या सगळ्या खेड्यातच वरती आलेलो आहे, पण ग्रामीण कुटुंबातल्या गरीब कुटुंबातच वरती आलेलो. त्यावेळेस आमच्याकडे पैसेच नव्हते. इकडून तिकडून नुसते पासते घेऊन दवाखाने चालू केले. भविष्यात खूप चांगलं केलं तो भाग वेळा. पण तो जर बेसिक पेज असतो त्या काळात मी तुम्हाला सांगितलं की 10,000 मिळाला तरी त्यातले 2,000 सेव्ह केले. तुमचा वय या वयात तुम्ही SIP मध्ये महिन्याला जर समजा 10,000 सेव्ह केले ना, तुमच्या रिटायरमेंटच्या काळात तुम्हाला 2 ते 3 करोड रुपये तयार होतील. किती तयार होतील? 2 ते 3 करोड रुपये तयार होतील. हे लक्षात घ्या. पण आताच पैसे मिळतात म्हणून बरेचसे मुलं iPhone 14 घे, iPhone 16 घे याच्या नादी लागतात. मग त्याला SIP म्हणण्यापेक्षा त्याला EMI लाव. गरज आहे का त्या iPhone 14 ची तुम्हाला सध्या? काही गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही मोठे होतात, पुढे जाताय,
कॉपी कॉम्पिटिशन करू नका. त्या मित्राला तो घेतला, त्याची घरची परिस्थिती चांगली असेल तो त्याच्यातनं घेऊ शकतो. तुम्ही ह्या कॉम्पिटिशनच्या भानगडीत पडू नका. काय होतं, एक खड्डा खोदला ना, काय होतं, तुमचं EMI गेला 5,000, उदाहरण 10,000 पगारातल्या त्यात खोदल्यात गेले 5,000, खाली राहिले 5,000. तुम्हाला आईवडिलांना पैसे पाठवले, 30% 20% परत झालं तर 20% सेविंग तर गेलंच, ते 80% EMI गेला. ताण कोणाला येणार आहे? तुमच्या घरचे फोन करतील, बायको फोन करून पैसे पाठवा, तुमचं मोबाईलवरून पैसे टाकायचे. आणि हल्ली हे मानसिक ताणामुळे हे सगळे आजार येत आहे. त्याच्या मागचं सगळ्यात मूळ कारण ते, हल्ली बीपी वाढायचं कारण तेच, डायबिटीस व्हायचं कारण तेच, आलं लक्षात, हायपरटेन्शन बीपी बरोबरच, हल्ली अटॅक यायचं कारण तेच, डिमेन्शिया. आता हल्ली वाढते, हल्ली लोक बघा ना, कितीतरी 30-40 वर्षाचं तुम्ही मुलं बघतो, माझ्यापेक्षा कितीतरी म्हातारे झालेले दिसतात. डोक्यात किंवा काहीतरी व्हायरस दिसतो. प्रत्येकाने जेव्हा व्हायरस झाला, जसं कॉम्प्युटरमध्ये एखादा व्हायरस गेला काय तो व्हायरस त्याला डिलीट करतो, तसं आपल्या डोक्यात सुद्धा व्हायरस घालणारे लोक असतात. व्हायरस गेल्यानंतर वेळच डिलीट करा. त्याने आपली सिस्टीम करत थांबू लागतो. सिस्टीम करत केल्या काय करावं लागतं, तो लॅपटॉप किंवा मोबाईल किंवा तो आपण काय करतो, फॉर्मेट मारावा लागतो. आपल्याला फॉर्मेट मारायला परत शून्यात तुम्ही सुरू करणार आहे का? नाही करू शकत. त्यामुळे त्याच्यावर हल्ली काय लवकर पैसे मिळवण्याच्या गोष्टीमध्ये हल्ली नवीन ड्रीम म्हणजे मला खरं सांगायला लाज वाटते की आपल्या भारतातले भारतरत्न ज्यांना देशामध्ये सर्वोच्च पुरस्कार घेऊन ते लोक वाटूची जाहिरात करतात, ते लोक वाटूची जाहिरात करतात. त्यामध्ये खाली असतं याच्यातलं कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. नाही जसं सिगरेटवर लिहिलं असतं तिला पण खाली होतं, प्रीमियरमध्ये तुमच्या पैशात त्रासदायक होऊ शकतो, लिहिलं असतं. किती भारताचे दिग्गज लोक आहेत की त्यांना आपण एक आयडल मानतो, ते लोक अशा जाहिराती करतात की त्या जाहिरातीमुळे आपलं आयुष्य बरबाद होऊ शकतो. अशा जाहिराती करतात की हेल्थ ड्रिंक्स, कोणत्या ड्रिंक्सचा कॉन्सेप्ट येत असत, सिक्स पॅक बॉडी वाला ते असेल, आणि आपण ते थॉट्सअप आणि आता आलेलं ते नवीन काय असेल त्याचं ना सगळं, आणि किती त्याच्यामध्ये कॅफेन आहे, किती हाय असेल. सरांच्याच गावाजवळचं श्रीगोंद्याजवळचं एक गाव पेडगाव, मुलगा स्टिक करून गेला. कालचा न्यूज आहे, एकोणी माझ्याला न्यूज आहे, त्या न्यूजला त्या गावाने त्या स्टिकवर आणि कोल्ड्रिंकवर अख्या गावाला बंदी घातली. महाराष्ट्रातलं पहिलं गाव असं झालं ते पेडगाव, इथंच आपल्या नदीच्या शेजारी. त्या गावानं त्या कोल्ड्रिंकच्या सगळ्या पदार्थावर त्या गावातल्या प्रत्येक दुकानदाराला विश्वासातून बंदी घातली. छोटंसं बाळ मेलं. आता तुम्हाला विचारलं की आयुर्वेदिक कोणत्या कोणते पदार्थ सांगा बरं मला एक. आपल्या शरीराला चांगले पदार्थ नाहीत असे कोणते कोणते पदार्थ आहेत? एक नाव साखर. सगळ्यात माझं न आवडीच्या वेळेस साखर, पुढे मैदा, व्हेरी गुड. ऑइल इज नॉट बॅड, योग्य प्रमाणात ऑइल चांगलंच आहे. पुढे मैदा, साखर खाल्ली बरोबर, बिस्किट खाल्ली, मॅगी खाल्ली, पास्ता खाल्ला, बर्गर खाल्ला, आता नवीन आलेला पिझ्झा खाल्ला, अजून ती मिओनी, माहिती मिओनी बघा, मी नाही खात पण ते पांढरं बघा ना सॉस आहे, मेयोनीज आहे, मी सगळ्यांनी ते खाल्ले बरोबर. तर सगळे तुम्ही सांगता की आरोग्याला चांगलं नाही, मी सांगितलं का? तुम्हीच मला हे सगळं नाव सांगितलं की हे शरीराला अजिबात चांगलं नाही बरोबर. जे थोडंफार सांगायचं तेल म्हटलं, तेल शरीराला चांगलं, तेल काय वाईट नाही, फक्त योग्य प्रमाणात. हल्ली पण काय झालं नाही, त्या तेलाचं खूप ब्रँड झाले, नावाखाली ऑलिव्ह ऑइल वापरा. अरे तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरता जर वडापाव खात बसतात रस्त्यावर, तर ऑलिव्ह ऑइल काय मागणार आहे? काहीच पण नाही. आपल्या गावाकडे बघितलं असं तिथं की घाण्याचे तेल पूर्वी वापरायचे, लाकडी घाण्याचे तेल. सगळ्या प्रकारचे तेल, लाकडी घाण्याचं तेल जे आहे ते सगळ्या आरोग्याला सगळ्यात चांगलं. तर तेला हा विषय खूप मोठा आहे, मला फक्त सर आलाम काय सांगायचं, कारण मी 4 तास म्हटलं तरी चालू ठेवले का. तर तेलाच्या विषयी जर बोलायला गेलं, तुम्ही विचार करा शेंगदाणा तेल, आपण छोटं उदाहरण घेऊ शेंगदाणा तेल. शेंगदाणा तेल कसं किलो लिटर आहे, कसं रुपये किलो लिटर आहे? 180 बरोबर. शेंगदाणा कसं किलो आहे? 150 बरोबर. तर उदाहरण घ्या,
शेंगदाणा 1 लिटर शेंगदाणा तेल बनवण्यासाठी किती किलो शेंगदाणे लागतात? प्रॉपर जर पाहिलं तर काय 5-6 किलो शेंगदाणे टाकल्याशिवाय खाली 1 लिटर शेंगदाणा तेल येत. 15 5 75 750 रुपयाचं शेंगदाणा तेल 180 रुपयात कसं काय परवडतंय का? याच्यामध्ये शेंगदाणा तेल नसतंच. असलं तरी किती असेल? 2-5%. कसं परवडेल ना? आपण सोपं उदाहरण सांगितलं तुम्हाला. सेम करडईचं तेल झालं, सेम सोयाबीनचं तेल झालं, त्याच्यानंतर सेम सनफ्लावर तेल झालं. परवडू शकत नाही. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य तुम्ही जे तेल चांगलं म्हणून खाता ते तेल आहे का चांगलं? पण आता काही गोष्टीला पर्याय, ज्या गोष्टीला पर्याय आहे त्या गोष्टी मी मागाशी सांगितल्या. की ज्या गोष्टीला पर्याय तुम्हाला पर्याय काय करू शकता? बरं इथं सोडून द्या. इथे यांना काही आणि ते ऑलरेडी घालण्याचं ते खूप ॲज कम्पेअर टू त्याची डबल किंमत असते, तरी पण ते स्वस्त असतं. का? तर तुम्ही 4 चमचे तेल टाकलं ना, ते 1 चमचे तेलात तुमचं स्थितीपणा जास्त असतो. बघा तुम्ही हे घाण्याच्या तेलाचा स्थितीपणा खूप चांगला असतो, म्हणजे एकदम म्हणतात हे तेल एकदम तुम्हाला छान दिसेल. जसं आपल्याला मीठ बघतो ना, मीठ एकदम स्वच्छ पांढरं मीठ टाकलं असतं. तर साखर बघा एकदम स्वच्छ पांढरी साखर कशी बनते? कोणी पाहिलं का आपल्याला साखर कशी होते? ती साखर बनते काळी असते, ब्राऊन असते, घाण असते. तुम्ही एकदा बघा कारखान्यात जाऊन ज्यावेळेस साखर पाण्याची प्रक्रिया जर तुम्ही पाहिली तर साखरच खाणार. त्याच्यामध्ये कितीतरी सल्फर, गंधक, केमिकल्स टाकून त्याला स्वच्छ पांढरं केलं जातं. हल्ली कॅन्सरचं प्रमाण काय वाटतं माहिती का? हल्ली पूर्वी कॅन्सर पाहायला मिळत होतं. तुम्ही आठवा लहानपणी, हल्ली लहान मुलांना कोविड कॅन्सर पाहायला होतं. लहान मुलांना आता त्याचे कॅन्सर वाढले. का वाढले? हे मॅगी, चायनीज, बरोबर, ते पास्ता, ते मेयोनीज, सॉस, कोल्ड्रिंक, याच्यात केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह खूप आहे. म्हणजे तुम्ही जर मेयोनीज किंवा सॉस पाहिलं तर टोमॅटो सॉसचं उदाहरण घ्या, तर टोमॅटो सॉस मध्ये टोमॅटो नसतोच. तुम्ही लक्षात घ्या, टोमॅटो सॉस मध्ये टोमॅटो जरी असला तर ते टोमॅटो कंटेनरने आणून घाण खिडकी मांडते सगळं करून ते टोमॅटो सॉस वापरतात. खरंच टोमॅटो सॉसची आपल्याला फार गरज आहे का? तरी आपण पुढे गेलो की त्या सँडविच बरोबर सॉस. हल्ली पोरांना सवय लागली प्रत्येक चहाचा चपाती तरी घरी दिली तर चपाती बरोबर सॉसच लावून खातात, मेयोनीज लावून खातात. हल्ली लहान मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढतं. मोठ्या माणसांमध्ये तर प्रचंड वाढतं. तुम्ही आजूबाजूला बघा की कॅन्सरचे पेशंट आहेत ना, आता दररोज ठिकाणी कॅन्सरचे स्पेशलिस्ट रोज येतो. रोज काय गरज पडली रोज यायची? हे जे पदार्थ त्याच्यामध्ये सगळ्यात घटक कोणता पदार्थ असेल तर तो म्हणजे साखर. आमच्या घरामध्ये साखर आणलीच आहे. आम्ही ना चहा पितो, ना कॉफी पितो, ना साखरेचे पदार्थ पितो. आणि साखरेची सवय मी गेल्या बऱ्याच वर्षांपासून सर परिसरात चालू केली. हजारो लोक त्यामध्ये सामील झाले. साखरेची खरंच गरज आहे का आपल्याला? खरंच अजिबात नाही. गोड पदार्थ तर आहेत ना, फळावर खूप येत आपल्याला. साखर याचा अर्थ साखरेपासून बनवलेले पदार्थ आपल्या दैनंदिन जीवनात बघा. आपण चहा पितो, कॉफी पितो, बिस्किट खातो, बरोबर, नंतर कोल्ड्रिंक पितो, इतर फास्ट फूड खातो, त्याच्यामध्ये पण साखर असते. त्याच्यामध्ये हल्ली बरेच वेळा साखर सुद्धा त्यांना परवडत नाही म्हणून त्याच्यामध्ये सॅकरिन टाकतात. 10 किलो साखर लागत असेल तर 100 ग्रॅम सॅकरिन मध्ये काम होते त्यांचं आणि स्वस्तात मिळते. म्हणजे सॅकरिनचे साईड इफेक्ट एकदम तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा की ते सॅकरिनचे साईड इफेक्ट. म्हणजे कॅन्सर वाढण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे असेल तर फास्ट फूड पेक्षा जाऊन सांगेल शुगर, साखर. काही गरज नाही. मी साखरेचा एक नाही खात नाही, नॉट अ सिंगल ड्रॉप. कुठेही मला अडचण आली. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आर्टिफिशियल साखर सगळं वापरतो आम्ही. नॅचरल शुगर जे आहे खूप चांगलं आहे. नॅचरल शुगर मिळते. कलिंगड आहे, केळी आहे, फळं आहे, पेरू आहे, डाळिंब आहे, खूप चांगले नॅचरल सोर्स आपल्याला साखरेचे. त्याच्यामुळे तुम्हाला साखर मिळून ग्लुकोज मिळू शकते. हल्ली बघा डायबिटीसचं प्रमाण प्रचंड वाढले. तुम्ही भारतात जगाचा जर विचार करायला गेला तर जगाचा हायेस्ट डायबिटीस पेशंट हे भारतात हायेस्ट. तुमच्या परिसरात बघा, तुमच्या कुटुंबात बघा, आजूबाजूला बघा, डायबिटीसचे प्रचंड पेशंट पाहायला मिळतात. आणि याच्यातल्या बऱ्याचशा लोकांना डायबिटीस आईवडून होतच नाही. आता बऱ्याच लोकांना काय वाटतं डायबिटीसचं बेसिक. आता तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी थोडक्यात सांगायचा प्रयत्न. तर डायबिटीसचं लक्षण कसं असतं?
डायबिटीसचं पहिलं लक्षण असतं की त्याला जखम झाली सुद्धा ती लवकर बरी झाली. आपण कधी लक्षात येतो जखम झाली बरी होईल तिने डॉक्टरकडे जातो, डॉक्टर म्हणतो तुझी एकच शुगर तपासून घे. बरोबर, रात्रीच्या वेळेस बऱ्याच वेळेला लोकांना लग्न जातो 4-5 वेळा उठावं लागतं. डोळ्याची नजर अचानक अंधुक झाल्यासारखी वाटते, घाम जास्त येतो, अचानक चिडचिडेपणा प्रचंड वाढेल. डायबिटीसच्या लोकांमध्ये चिडचिडेपणाचं प्रमाण प्रचंड वाढतं. हे लक्षण आले आणि डॉक्टरकडे गेलो. एखाद्याची विजन बघा 8-15 दिवसात विजन म्हणजे डोळ्याची नजर अचानक बंद होते, त्याला दिसेल असं होतं. मग डोळे डॉक्टर सांगतात शुगर करा, तुझी शुगर वाढलेली आहे. बऱ्याच वेळा अजून एक आज्ञा आहे आपल्याकडे की फक्त जेवणापूर्वी आणि जेवणानंतरची साखर तपासली जाते. जेवणापूर्वीची म्हणजे फास्टिंग आणि पीपी या 2 साखर सगळ्यात फर्स्ट टेस्ट आहे. कारण आपण 24 तासामध्ये जो पदार्थ खाल्ला त्याच्यानुसारच ती टेस्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होते. जेवणापूर्वी साखर आहे त्याची 80-90 आली तो समाधानात राहतो, मला डायबिटीस. जेवणानंतरची साखर तो तपासतो त्याला वाटते 120 आली अरे मला डायबिटीस. पण ज्या वेळेस 3 महिन्याची सरासरी साखर तपासण्याचं एक सध्या ब्लड टेस्ट त्याला HbA1c नावाची टेस्ट म्हणतात, ती जर 5.6च्या पुढे गेली तर यू आर नियर टू डायबिटीस, यू आर प्री डायबिटीस. डायबिटीस तुम्हाला सुरूच होणार आहे. आज ना उद्या ना 6 महिन्यात, वर्षात, 2 वर्षात होणारच आहे, हे दर्शवणारी ती टेस्ट. म्हणजे तुमच्या घरात पूर्ण डायबिटीस असतील किंवा अशी लक्षणं जाणवत असतील तर ती टेस्ट करायला सांगा, जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात येईल की आपल्याला डायबिटीस आहे किंवा नाही. आता डायबिटीस होण्यामागचं सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं असं तर म्हणजे साखर. साखरेचा इम्पॅक्ट हा सगळ्यात मोठा होतो. डायरेक्ट साखर आपल्या शरीरात वाढल्यामध्ये जाते, डायरेक्ट शूट होते. जास्त डायरेक्ट शूट आहे तर आपलं शरीर पण इतकं सुंदर आहे ना, लक्षात घ्या, इतकं निसर्ग परमेश्वराने बनवलेलं की साखर शरीराला गरजेची आहे. साखर म्हणजे आर्टिफिशियल शुगर. तुम्ही काही खा त्याचं रूपांतर साखर होतं. तुम्ही भात खा त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं. तुम्ही भाकरी खा, फळं खा, ड्रायफ्रुट्स खा, सगळ्यांचं रूपांतर आलं साखरेत होतं. ती साखर कुठे असते आपल्या रक्तवाहिनीमध्ये साखर जाते. शरीराला जेवढी पाहिजे सगळी साखर शरीर घेते. उरलेली साखर जी आहे ती पहिल्यांदा कुठे साठवली जाते ते लिव्हर मध्ये साठवली. बरोबर, लिव्हर मध्ये ती ग्लायकोजनच्या स्वरूपात, ग्लायकोजन शब्दाच्या स्वरूपात ते साठवली जाते. उरलेली साखर जर वाढली मग इथं डेअरी वाढ, इथे हे वाढ, इथे हे वाढ, इथे हे वाढ, लोक स्थूल व्हायला. हल्ली सगळ्यात जास्त एक प्रमाण वाढले की जे लोक दारूचं व्यसन करत नाही त्या लोकांमध्ये लिव्हर खराब आहे. म्हणजे यंग एज, दिसायला बारीक, तब्येत पण बारीक, पण लिव्हर प्रचंड फॅटी झालेलं त्या सगळ्यात जास्त पेशंट सध्या पाहायला मिळालं. फॅटी लिव्हर. तुम्ही बघा सोनोग्राफी कधी कधी मुखडा तुम्हाला झाला असेल, पोट दुखत असेल, तुम्ही सोनोग्राफी करायला डॉक्टरकडे जाता, तर सोनोग्राफी केल्यानंतर दिसतं की ग्रेड 1 फॅटी लिव्हर, ग्रेड 2 फॅटी लिव्हर. म्हणजे काय, हे आपल्या लिव्हरच्या ठिकाणी अतिरिक्त चरबी जी आहे, हे चरबी म्हणजे काय, जे शुगर जास्त खाल्ल्यामुळे, शुगरचे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे, ज्या गोष्टीमुळे शुगर जास्त सिक्रेट होते असे पदार्थ खाल्ल्यामुळे ती साखर, अतिरिक्त साखर पहिल्यांदा पुढे स्टोर होणार आहे लिव्हर. आणि लिव्हर हा ऑर्गन असा आहे तुमच्या शरीरातला की तो शरीरातली सगळी हार्टचा सगळ्यात महत्वाचा ऑर्गन आहे ना, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा ऑर्गन कोणता असेल तो म्हणजे लिव्हर. आपल्या शरीरातले सगळे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत सगळं लिव्हर मधून सिक्रेट होतात. तुम्हाला पचनाची विकृती झाली तर पोटाचा प्रॉब्लेम नाही, तो लिव्हरचा प्रॉब्लेम असू शकतो. लिव्हर मध्ये अतिरिक्त जर प्रॉब्लेम निर्माण झाला तर हल्ली पित्ताशय खडे निर्माण होतात. जसं खडा असतो तर गॉल ब्लॅडर स्टोन ते निर्माण होतात. हे सगळे जर टाळायचं असेल तर आपल्या शरीरातलं साखर ही 99% वरती केली पाहिजे. आता त्याला लोक पर्याय विचारू साखर आणि गुळ खातो. तुम्ही जर गुळ बनवण्याचं कोणत्याही कारखान्यात केला तर तुम्हाला असं जाणवत आहे की 99% साखर गुळ बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये रॉ शुगरच वापरली जाते. कच्च्या साखरेशिवाय गुळ बनत नाही. कच्ची साखर म्हणजे साखर कारखान्यात जी शुगर तयार होते ना अगोदर थोडा रॉ शुगर, ती रॉ शुगर गुळाच्या ठिकाणी, गुळाच्या त्या काय म्हणतात गुळामध्ये वापरली जाते, त्याच्यापासूनच गुळ बनला. मी एक कट्टा शिल्लक ठेवतो, जे लोक प्रामाणिकपणे करत असतील तो हरवेला, पण त्याच्यापासून अडकलेला मग गुळापासून गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा साखरेपेक्षा जास्त असेल. गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा जास्त. आणि फक्त आपण म्हणतो त्यामध्ये आळ्या करतो, आणि तिथं गुळात गेल्यानंतर तुम्ही जर तिथली स्वच्छता वगैरे पाहिली, टायर जाळून काय काय घाण घाण जाळून तुम्ही बघायला का गुळामध्ये खरंच गरजेचे आहे का? 99% साखर ही 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 99% साखर ही
बरोबर. हल्ली मध शेतातलं मध काढला तुम्ही खाल्ला हा शरीराला चांगला. हल्ली तर बाजारात मिळणारे वेगवेगळ्या कंपनीचे मध एक 15 दिवस तुम्ही फिरले इथून बघा खाली काय काय होतं, साखरेचा पाक तयार. बरोबर. त्याची पण गरज आहे आपल्या शरीराला. मी हे पदार्थ खात नाही म्हणून मी सांगतो. माझं काय वय झालं का, माझे रिपोर्ट जे आहेत ते आमदार साहेबांमध्ये 1 to 8 लास्ट सगळे रिपोर्ट बियॉन्ड नॉर्मलच्या खाली असतात. तुमच्या समोर लेक्चर करणारा व्यक्ती जर 100 किलो जर तुम्हाला लेक्चर देत असेल आणि त्याचं वजन कमी करा, वजन कमी करा, अर्थ नाही. तुम्ही त्याचा विश्वास कसं ठेवणार? एखाद्या टाकल्या डॉक्टरकडे गेला तुम्हाला मला केस वाढवण्याची ट्रीटमेंट आहे, तुझीच केस नाही तर तू काय आम्हाला केस वाढवते? बरोबर. म्हणून या गोष्टी मी सगळ्या गोष्टी फॉलो करतोय, इम्प्लिमेंट करतोय. आता माझं वय 51, मी 25 मिनिटाच्या आत 5 किलोमीटर करतोय साखर न खाता. माझं काय आणलं का? तुम्ही नॅचरल गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला, त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा, काही अडचण येणार नाही तुम्हाला. आता तुम्हाला मेसमध्ये चहा असेल नका तुम्ही चहा, काय अडचण त्या चहाची? काही चालत नाही. माझं आणलं का? आणि माझ्या रिपोर्ट झालं की HbA1c पासून सगळे रिपोर्ट मी दाखवतो की माझं HbA1c लेवल 4.5 आहे, माझं कोलेस्ट्रॉल लेवल 150च्या आत आहे, माझं ट्रायग्लिसराईड लेवल 70 आहे, माझं एचडीएल कोलेस्ट्रॉल हे जे सांगितलं ते 72 आहे. म्हणजे हे न खाताही माझे रिपोर्ट सगळे चांगले येतात. तर मग तुम्हाला काय अडचण त्या साखरेवर? ट्राय करून बघा. आजचा तुमचा चेहरा आणि तुम्ही साखर पूर्णपणे बंद केल्यानंतर आर्टिफिशियल शुगर म्हणताय, नॅचरल शुगर तुम्ही खजूर खा, तुम्ही फळं खा, सगळ्या प्रकारची शरीराला चांगलं आहे. एक पिवळी खा ना, संपलं का? तुम्हाला सकाळी वाटच खावंच वाटलं तर. आणि हल्ली काय होतं, घरचे माझं पोरगं सर्किट ट्रेनिंग आहे, पोलीस ट्रेनिंग आहे, तुम्ही लाडू बनवून देतात. लाडू खा, तिथे साखर ना टाकलं काय असतं त्या लाडूला साखर घातलं. तुम्ही जर खजूर त्या लाडूला बेस दिला, घरचे काय करतात तुम्हाला खसखस, नंतर अक्रोड, बदाम, अजून काय लागतं, चारोळी, तीळ, अजून हे सगळे पदार्थ खर्च करून देतात. बरोबर माझं तिथे कष्ट करते, त्याला खायला पाहिजे, न्यूट्रिशन पळायला हवं तिथे खूप त्या गोष्टी खात त्यांना सांगा. त्याचा बेस जो आहे त्याचा बेस थोडी खजूर जर क्रश करून झालं तर लाडू बनवायला सोपा पडतो, किंवा टिक्क जर काही करून त्याच्यात फिकेला विकून तर ते लाडू बनवू शकतात. पण आपल्याकडे काय झालं, त्याचे सगळं न्यूट्रिशन खातात, त्याच्यावर 2 चमचे साखर टाकायचं लाडू, काय अर्थ नाही. तुमचं न्यूट्रिशन जे आहे बेसिकली काय होतं की साखरेचे पदार्थ आहेत तर तुमचं गुड न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करून देते. आपल्या सगळ्या आजाराचं मूळ काय आपण म्हणतो मराठीमध्ये, सगळ्या आजाराचं मूळ पोट. पोटाचं जर साखरेमुळे डिस्टर्ब होत असेल, तुम्ही बघा की आम्ही बरेच आपण बघतो की सगळं खातोय चांगलं, न्यूट्रिशन सगळं खातोय, पण ते अंगी लागत नाही. मराठीमध्ये अंगी लागत म्हणजे काय, पाचन होत नाही. पाचन होत नाही म्हणजे काय होतं, त्याचं शोषण होतं. तुम्ही जे न्यूट्रिशनल पदार्थ खाता त्या पदार्थांना समजा हल्ली न्यूट्रिशन हा भाग वेगळा आहे. तर तुमच्या ह्या वयाला किंवा प्रॅक्टिस करत असताना तुमच्या ट्रेनिंगला तुम्हाला न्यूट्रिशनची फार गरज आहे. आणि सरकार तुम्हाला खूप सारे चांगलं जेवण देते, अंडे देते, दूध देते, जे काय देते ते खूप स्प्राउट खूप सगळं देते. पण तुम्ही अनहेल्दी काय ऍड करता मी आता सांगितलेले ते पदार्थ ते बंद करून टाकायला पाहिजे. त्याच्याबरोबर की या अनहेल्दी पदार्थामुळे तुमचं न्यूट्रिशन प्रॉपर होत नाही. म्हणजे तुम्ही घरून आणता सगळ्या गोष्टी पण तुम्हाला B12 हल्ली पाहिजे असं की खासदार सरपंच सांगतो की हल्ली 90% लोकांमध्ये सर B12 डेफिशियन्सी 90%. आणि D3 नावाचा जो घटक आहे याची साधारणपणे 99% लोकांमध्ये D3चा कोणाचाच विदाउट सप्लिमेंट 30-40च्या पुढे D3 तुम्हाला प्रमाण दिसत नाही. D3 आता B12 काय काम करतं, D3 काय काम करतं, पुढच्या गोष्टी मी त्याचा माझ्याकडे तुमचा एखादा ग्रुप असेल ना व्हॉट्सअपचा आहे ना, मी सरांकडे माझा मराठीतला व्हिडिओ देतो की B12 नेमकी काय काम करतं, D3 नेमकी काय काम करतं. तो ग्रुपवर तुम्हाला तो व्हिडिओ येईल, तो बघा. त्याच ग्रुपवर माझा मोबाईल नंबर पण येईल. तुम्हाला काय आता हा विषय खूप मोठा आहे म्हणून मोबाईल नंबर येईल, तुम्ही मला मेसेज करा अगोदर की मी तुमच्याशी कधी बोलू शकतो, मी तुम्हाला टायमिंग देतो. तुमच्या काय पर्सनल शंका असतील तर ते आपण नंतर बोलू. आपण विषय काय आला की आहारामध्ये हे पदार्थ जेवढे तुम्ही टाळू शकाल अनहेल्दी पदार्थ. आता याच्यात न टाळता येणारे पदार्थ कोणते, माझ्या पण खाण्यात येतात पण ते अनहेल्दी आहेत.
वाईट नाही. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, भाताविषयी आपण बघा इतर जे मी 10 पदार्थ तुम्ही मागाशी जे सांगितले मला आणि तिथे तुम्ही खाताय, पण भाताला बदनाम करताय. भाताला कोणी बदनाम करावं? भात तुम्ही सांगतो 100 ग्रॅम भात आणि 100 ग्रॅम चपाती सेम ग्लायसेमिक इंडेक्स आहे दोघांचं. भातामुळे 100 ग्रॅम भातामुळे जेवढी साखर वाढते तेवढीच साखर शरीरातली ग्लुकोज ही 2 चपातीने वाढते. मग भात कुणी टाळावा? भात तुम्ही मात्र सगळं खावं, कारण तुम्ही सध्या तुमचं इनपुट आणि आउटपुटचं जर हिशोब करायला गेला तर तुमचं इनपुट कॅलरीज आउटपुट कॅलरी जास्त असतात. त्यामुळे तुमचे बरेचसे लोक मी बघतो झोपले सेवा कारण थकलेच बिचारे, सकाळी एवढं वर्कआउट केलंय तुम्ही. पण भात हा कोणी टाळावा? ज्यांना शुगर, पण शुगर वाले पण भात खाल्लं तर काय त्याची शुगर वाढणार का? समजा त्याला जेवण करायचं, भाकरी भाजी वरण भात खायचं, तेव्हा त्यांनी चपाती टाळत त्याच्या जागी भात. मी काय म्हणतो 102 चपातीची साखर वाढणार आहे, तेवढीच भात 100 ग्रॅम तांदळाने वाढणार. चपाती भाकरी याच्यामध्ये महत्वाचं लक्ष, मी चपाती नव्यानं कधी खात नाही. मी शक्यतो भाकरीच खातो. बरं, ज्वारीची असेल, बाजरीची असेल, नाचणीची असेल, मक्याची असेल. चपातीचा आता तुमच्यासाठी नाही ना चपातीचं, नाही तर तुम्ही साहेबांना जाऊन बसाल चपाती बंद करा उद्यापासून. हे तुमच्यासाठी नाहीये, हे तुमच्या घरच्यांसाठी आहे. इथून गेल्यानंतर तुम्ही घरात इम्प्लिमेंटेशन ते करा. चपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स थोडासा जास्त आहे. चपाती स्टिकी आहे आणि चपाती जास्त काळ पोटात पचायला वेळ लागतो, त्याच्यामुळे 2-3 तास ती शुगर वरती होते. तसं भाकरी आणि पचायला हवी. तुम्हाला एक दिवस भाकरी खाऊन बघा, तुम्हाला जेवल्यासारखंच नाही वाटणार, हलकं वाटतं. मी नव्यानं की भाकरी प्रेफर करतो, भाकरी बेस्ट. आणि चपातीचं काय होतं, हल्ली आपण गहू आणतो, दळतो, वरचं दळपण सगळं चपाती कसं पाहिजे आपल्याला मऊ पटकन वाढता आली पाहिजे, बरोबर. गरज झाली तर मग आपण घरचं नाही तर त्याचा 2 मिनिट वगैरे मिळायला लागेल. त्याच्यापेक्षा मग ते वरचं तर आपण काढून टाकतो, त्याचे खरं प्रोटीन कसं असतं आपण काय टाकतो खायचं भुसकट. चपातीत मिळणारे प्रोटीन मिळणार आहे का तुम्हाला? तसं भाकरी नाही, दोन भाकरी आहे तशीच जाते, बरोबर. चपातीला पण चांगलं करायचं असेल तर तुम्ही त्याच्यात थोडं सोयाबीन टाकू शकता, इतर मिलेट्स टाकू शकता. न चालता चपाती केली तर शरीराला चांगली येते. पण पचायला हलकं मला असाल तर तुम्ही शक्यतो भाकरीचा वापर हा जास्तीत जास्त केला पाहिजे. आता ह्या गोष्टी खूप मोठ्या गोष्टी आहेत, विषय खूप मोठा आहे. आपण थोड्याशा प्रश्न उत्तराकडे जाऊया. मी आता मुद्दाम डाएट मध्ये मी अनहेल्दी गोष्टी सांगितलं, मी हेल्दी गोष्टी काय ते थोड्याशा सांगतो. आपल्या डाएट 3 पार्ट मध्ये कव्हर झालेलं आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट. फॅट वर मी बोललो, फॅट म्हणजे काय? आता तेल सांगितलेली तेल आपल्या आहारामध्ये केवळ ऑलिव्ह ऑइलच नाही. ऑलिव्ह ऑइल हे बेसिकली कशासाठी वापरलं जातं? ऍज सॅलड म्हणून भरून टाकण्यासाठी वापरलं जातं. कोणतंही तेल ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर टाकता ते रिफाईंड होतं. त्याच्यापेक्षा ऑलिव्ह ऑइल हे फक्त ऑलिव्ह ऑइल हे मोठ्या लोकांचे तोत्रे, मी या मतात आहे. महिला ऑलिव्ह ऑइल तुम्ही काही खात नाही तरी माझे शरीर रिपोर्ट चांगले. याचा अर्थ खायलाच नाही पाहिजे असं नाही. तुम्ही ज्यावेळेस सॅलड्स वगैरे बनता त्या सॅलड्सवर तुम्ही वरून ऑलिव्ह ऑइल टाकलं तर तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, त्याच्यामध्ये खूप चांगले आहे. ऑलिव्ह ऑइल बरोबर आपल्या शरीराला लागतं कार्बो. आपल्या फॅट मध्ये जाऊया आपण अगोदर, आता विषय निघला तर सगळ्या प्रकारचे तेल खाल्ले गेले थोड्यात. आता हे तुम्ही तुमच्या घरी सांगा, इतर काय सांगू यांना, साहेबांना लगेच बंधन दाखल की असं सांगितलं असं चालू. इतर ते तुमच्या पद्धतीनं त्यांना जेवढं जास्तीत जास्त चांगलं देता येईल तेवढं ते करतात. फक्त साखरेचे पदार्थ तुम्ही बंद करू शकता. आता साखर कोणती खाल्ल्याचं चालतं का? मी 99% सांगतो. आपण बऱ्यापैकी आपल्या हिंदुस्थान आहे, हिंदू संस्कृतीतले लोक आहोत. आपल्या घरी पण पूर्वी सणावाराला गोडधोड केलं जायचं. तुम्ही आता लहानपण तुमचं तुम्ही इकडे लहानपणी आपल्या घरात गोडधोड केलं जायचं, रोज केलं जायचं. आताची नवीन पिढी सोडून द्या, नवीन पिढी आपण साहेब बघा लहानपणी फक्त दिवाळी ज्या दिवशी सण असेल त्या दिवशी खीर वगैरे बनवली जायची, त्या दिवशी पुरणपोळी केली जायची. आणि हे लिमिटेड किती सण आहेत, वर्षातले 5-6 झाला या सणाला आपल्या प्रत्येक सणाला पुरणपोळी केली जाते. आपल्या ठराविक सणाला पुरणपोळी केली तर त्या काळात मिळत नव्हतं लोकांना नाही, गोडपीठ पैसे नव्हते त्यांच्याकडे होतं, पण ती जास्त जागरूक होते. आता हल्ली लोक मला गोड खाल्ल्याशिवाय जमत असतो रोज असं बरेच लोक आहे की गोड शिवाय म्हणजे जमतच नाही त्यांना.
पूर्वीच्या काळात गुळाचाच चहा होता, साखर इंग्रजांनी आणली. पूर्वी साखर भारतामध्ये नव्हती. त्यावेळेस गुळ सुद्धा तो सेंद्रिय पद्धतीनं घरचा गुळ केला जायचा, तो शरीराला चांगला होता. परंतु ह्या आनंदी गोष्टीमुळे सगळंच खराब होत गेलं. त्यामुळे गोड पदार्थ क्वचित कधीतरी खायला आले ना तर वीज होती, बरोबर. त्यामुळे त्या पदार्थ नव्याने घरी करून थोडी केली. मला डॉक्टर बातेने सांगितलं अजिबात काही गोड खायचं. एखाद्या दिवस काही गोड एखाद्या सणावाराला खाल्ल्याने काही बिघडत. शरीर पण आपलं असं लक्षात की तुम्ही विष खाल्लं तरी शरीर पचवतं. मनुष्य शरीर असं तुम्ही एखाद्या फणाल पिला काय रोगर पिला काय तर माणूस मरत नाही लगेच. शरीर डॉक्टर त्याच्यावर अँटीबायोटिक पण सध्या शासनाने शोधून काढले की रोगर पिल्यावर हे अँटीबायोटिक पिल्यावर माणूस वाचतो. म्हणजे शरीर एवढं आपलं चांगलं आहे, त्यासाठी जेवढं ह्या शहरामध्ये कमीत कमी तुम्ही लिमिटेड पदार्थ तुम्ही टाकता तेवढं तुमचं शरीर चांगलं आहे. तेलामध्ये सगळ्या प्रकारचे तेल आपल्या शरीरात सगळ्यात चांगलं गुड फॅट कोणतं ते म्हणजे तूप. ह्या फॉरेन कंट्रीने काय केलं, तुपाला बदनाम केलं. तूप खाल्ल्यावर वेट वाढतं, तूप खाल्ल्यावर कोलेस्ट्रॉल वाढतं. असं अजिबात नाही. हे तेल खाल्ल्यावर वाढते. जे तेल मी सांगतो तुम्हाला की शेंगदाणा तेल 180 रुपये लिटरने साधारण त्याच्यात शेंगदाणा तेल असतं किती छटाक करतात. त्याच्यापेक्षा जर तुमच्या जेव्हा रोज दिवसभरात 3 ते 4 चमचे तूप आलं तरीही शरीराला अपायकारक नाही, हे लक्षात घ्या. तुपावर ते पण चांगलं तूप, शक्यतो 90% गायचं तूप. नंतर ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी 1 चमचा म्हशीचं तूप घेतलं तरी फारसं बिघडत नाही, जेवढं तेलाने बिघडतं. आपल्या शरीरात दुसरं एक गुड फॅट आपण शरीरात तुम्ही ऐकलं असेल की हृदय विकार झाल्यानंतर हार्ट आजार झाल्यानंतर बरेचसे डॉक्टर लोक तुम्हाला मासे खायला सांगतात, ऐकलं असेल. का सांगतात मासे खायला? गॉड लिव्हर हा वेगळा पार्ट ओमेगा 3. आपल्या हार्टला पंप करणारे ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 9 3 जे मेन घटक आहेत ते माशामध्ये असतात. म्हणून माशात कोणत्या माशात असतात तुम्ही विचारलं तुम्ही डॉक्टरांना? चिलापी कसलं ओमेगा? समुद्रात काय यासाठी समुद्रातले मासे. आता तुम्ही विचार करा, चिलापी मासे, भूमध्यरेचे मासे, मी कोणावर क्लेम करत नाही, ते माझ्याला भांडायला येतील लोक माझ्या, किंवा भूमध्य जाणारे मासे. नदीत पाणी कुठे सोडलं जातं? दौंडची गटारांना कुठे सोडली जाते? पुण्याची गटारांना कुठे सोडली जाते? विमानात हेच पाणी पुढे हेच पाण्यातले मासे तुम्ही खाताय. त्या पाण्यामध्ये हेवी मेटल्स, आर्सेनिक, लीड, हेवी मर्क्युरी, हेवी मेटल्स त्या पाण्यामध्ये असतात. त्याच पाण्यातले मासे तेच पाणी पितात, त्याच पाण्यातले हेवी मेटल्स आपल्या शरीरात राहतात. आता तुम्ही मासेच बंद करताय का? मग मला म्हणायचं तात्पर्य ज्यावेळी सी फूडकडे थोडंसं जास्त त्याच्यामध्ये ते सेपरेट सी फूड मध्ये कोणते बऱ्यापैकी माशांमध्ये म्हणजे पापलेट असेल किंवा साल्मोनेला असेल ते नाव सांगायचे त्या माशांमध्ये ओमेगा आणि ओमेगाच्या चांगल्या कॅप्सूल्स पण मिळतात. तुम्ही एवढं फिरायचं न्यूट्रिशनवर थोडक्यात सांगणार की ओमेगाच्या कॅप्सूल सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे जेवढंच मिळतं गावाकडे जवसाची चटणी, जवसामध्ये माशाच्या कितीतरी पट जवसाच्या चटणीमध्ये ओमेगा असतो. जवसच्या चटणीमध्ये म्हणजे बघा हा पदार्थ घरचा सोडून आपण काय करतो आणि ते मासे खातो कसे आपण फ्राय केल्याशिवाय मजा येत नाही, चव लागत नाही. त्याच्यावर लाल लाल तो याचा तुला जातो चायनीजचा, त्याशिवाय चव लागत नाही आपल्याला. म्हणजे चायनीज मध्ये काय राहणार आहे? प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स. ते प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स काय करणार आहे तुम्हाला? कॅन्सर सारखे आजार करणार आहे, पोटाची बत्ती बिघडवणार. म्हणून फॅटचा विषय झाला की गुड फॅट सगळ्या प्रकारचे तेल, गुड फॅट, तुपाचा वापर असावा, तेलाचा वापर कमी असावा, गुड फॅट मध्ये झालं. आता प्रोटीन मध्ये म्हणायला गेला तर चांगले प्रोटीन कोणते आहारामध्ये तुमच्या तिथे दोन सुरुवात करायचे, एक नॉनव्हेज आणि व्हेज. व्हेज जर घेतला तर सोयाबीन, फ्रेश प्रोटीन सोयाबीन मध्ये असतात, शुद्ध शाकाहार होतं बरोबर. दुधात कमी असतात ॲज कम्पेअर टू सोयाबीन. कडधान्य डाळ्यांमध्ये सगळ्यात जास्त असतात. अजून एक पदार्थ राहिला प्रोटीन, पनीर. सगळ्यात जास्त आहे सोयाबीन मध्ये असतात, त्याच्यानंतर खाली पनीर मध्ये असतात, त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या डाळी, मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ सगळ्या डाळीमध्ये असतात.
त्याच्यानंतर मग आपण दुधामध्ये असतात, पनीरच्या नंतर दुधात दुग्धजन्य पदार्थ दही वगैरे त्याच्यामध्ये असतात, हे शाकाहारामधले भाग झाले. हे सोयाबीन, सोयाबीनच्या सर्व प्रकारच्या डाळी, त्याच्यानंतर स्प्राउट्स मुळालेली कडधान्य, दूध असेल, पनीर असेल, दुग्धजन्य पदार्थ याच्यामध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतं. दुसरी गोष्ट आलं नॉनव्हेज मध्ये सर्वात जास्त प्रोटीन येतं चिकन, मटन वगैरे मध्ये नसतात, अंडे, माशामध्ये प्रोटीनचं प्रमाण ऍज कम्पेअर टू याच्यात खूप कमी असतं. माशामध्ये असतं प्रोटीन, पण याच्यामध्ये चिकनचं जे चेस म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं. मटन मध्ये असतं, मटन मध्ये इतर घटक असतात, B12, प्राण्याचं लिव्हर, कलेजी म्हणतो ना आपण, मटन मध्ये कलेजी मध्ये बेसिकली B12 असतं. माझा जो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो त्याच्यामध्ये ते सर्व आहे डिटेल्स मध्ये. तर B12 चं प्रमाण पण हल्ली B12 मध्ये काय होतं, बेसिकली चिडचिड, झोप न येणं, चिडचिड येणं, हात दुखणं, वर्कआउट केल्यानंतर पाय हात दुखणं, मुंग्यास येणं, बधीरपणा जाणवणं, वर्कआउट केल्यानंतर थकवा जाणवणं, हे सगळं B12 चे लक्षण. त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा, त्यात तुम्हाला सगळं लक्षात येईल. त्यानंतर प्रोटीन मध्ये हे जे प्रोटीनच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा प्रोटीन काय असतं, हल्ली प्रोटीन सप्लिमेंट्स जे बाजारात निघले ते खरंच त्याची गरज आहे का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. बरोबर, मी कुठलाही वर्कआउट केल्यानंतर काही प्रोटीन बिटीन काही घेत नाही. कधी क्वचित प्रसंगी पूर्वी 10-15 वर्षापूर्वी मी घ्यायचो त्यावेळेस मी वर्कआउट, त्यावेळेस थोडासा मी एक्स्ट्रा वर्कआउट करायचो, त्यावेळेस मी तालीमीला जायचो. त्यावेळेस तालीमीचा वर्कआउट तुम्हाला माहिती, तालीमचा वर्कआउट तुम्ही मोठे टायर घ्यायचो, मी 2 बोर खांद्यावर टाकायचो, 2 बाया सापडा टाकायचो, भराभरा चालू. त्यावेळेस माझं वजन पण 15-20 किलो होतं, बॉडी फिट होती. पण मी नंतर विचार केला की आपल्याला खरंच याची गरज आहे का, नाही. त्याच्यामुळे आता ऑप्टिमम फिटनेस कडे यायला पाहिजे. ऑप्टिमम फिटनेस म्हणजे काय, आपल्या फिटनेसचा ऑप्टिमम म्हणजे आपल्याला काय विराट कोहली व्हायचे का, किंवा आपल्याला त्या शिल्पा शेट्टी सारखा फिटनेस करायचा का. आपण काय करतो, मग विराट कोहली चांगला फिट, विराट कोहलीचा डायट युट्यूबवर बघतो. विराट कोहलीचा डायट आपल्या डायट जमणार आहे का, आणि ते ग्रॅमने मोजून खातात, कारण त्यांना त्याच्यात करिअर करायचं. 6 पॅक तुम्ही पाहिला असेल, तुमचे मित्र वगैरे असतील, 6 पॅक 8 पॅक बनवल्यावर डायट बघितला का, ते भाकरी चपाती खातच नाही. ते चिकन, प्रोटीन पावडर, अंडे, दिवसभरात 20 अंडे खातात, वर्कआउट एवढा करणार दाबून. बरोबर, बघितलं असतील तुम्ही, मी पण बघितलं माझ्या जवळपासचे लोक. आपल्याला करायचंय का ते, ज्याला करिअर त्याच्यात करायचं त्यांनी माझा डायट ऐकायचं. तो करिअर ते वेगळंच आहे, त्याला न्यूट्रिशन वेगळं लागणार, तुम्हाला स्टेरॉइडचे इंजेक्शन लागणार. स्टेरॉइडचे इंजेक्शन शिवाय बॉडी बनत नाही. कसली बॉडी, 6 पॅक अशी बॉडी, V-शेप, एवढं सोपं नाही. त्याच्या नादी लागायचं आपलं ऑप्टिमम फिटनेस आहे. आणि ते लोक सुद्धा लवकर त्यांच्यामध्ये पण बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होतात, हार्मोनल बॅलन्स बराच होतो त्यांचा. तुम्ही ते म्हातारे झाले लोक बघितले का, ते बॉडी बिल्डिंग मध्ये म्हातारे झाले लोक बघा एकदम भयान दिसतात. आपले त्याच्यापेक्षा बरे 52 वर्ष 51 वर्ष तरी त्यांच्यापेक्षा चांगलं त्याचे फिटनेस हा ऑप्टिमम असला पाहिजे. आठी करायचं नाही, कमी नाही. आठी करायचं नाही, एका दिवशी घरात दिले करूनची पोळी खायची, याला म्हणजे आठी न करणं, बरोबर. आणि साखरेचे पदार्थ रोज आहारात वर्ज करणे, याला म्हणायचं गुड फिट, बरोबर. त्याच्यानंतर आपण येतो प्रोटीन पार्ट झाला कार्बोहायड्रेट. लास्ट कार्बोहायड्रेट मध्ये काय करायचं, म्हणजे रोजच्या जीवनात जे चांगला हल्ली काय झालं माहिती का, त्या कार्बोहायड्रेट एवढं बदनाम केलं वेळ वाढलेल्या लोकांनी की लो कार्बोहायड्रेट, झिरो कार्ब. प्रोटीन डाएट मध्ये बघा तुम्ही नेटवर गेला तर तुम्हाला केटो डाएट, लो कार्ब डाएट, नंतर फॅन्सी डाएटचं नाव दिली, त्या डाएटच्या नावाखाली कार्बच उडवले लोकांनी. फक्त प्रोटीन पावडर म्हणजे काय, हल्ली नवीन फॅशन मार्केटमध्ये आली. सकाळी प्रोटीन शेक प्यायला देतात, संध्याकाळी प्रोटीन शेक प्यायला देतात, 15-15 दिवस वजन कमी करतात, आणि 4-6 महिने तिने बंद करत त्याचा महिन्याला खर्च 12,000 रुपये 15,000 रुपये. ते 2 टाइम प्रोटीन प्यायला जायचं, 1 टाइम मुळाला कडधान्य खायला जायचं, दुपारी काहीतरी खायला जायचं. तुम्ही म्हणता ना उपाशी कसं फटाफट कमी होत होते. आणि परत 6 महिन्याला खर्च काय 12,000 रुपये दर महिन्याला. तर सुरुवातीला तर ते लग्न करायचं असतं पूर्वी, त्याच्यासाठी तरी करतो, पोरं लग्न वगैरे झाली ते वजन कमी करण्यासाठी तो खर्च करतात. पण परत वेळेस कमी झाले, परत 2 टाइम भाकरी चपातीवर द्यावं येतात, परत 17 किलोवर वाढतात. त्यामुळे प्रयोगात पडू नका. गुड प्रोटीन, गुड कार्ब्स आणि गुड फॅट. आता गुड कार्ब्स मध्ये आपण जे घरात खातो
मी या मताचा कोणालाही डायट करताना मी खूप घरातले पदार्थच खायला देतो. मी आपल्याला 20 बनवायचं, तुझ्या घरातले पदार्थ तयार होतात त्याची लिस्ट बनव. 20 पदार्थ. आता आपण सगळेजण येतात, आपण तेच खाणार आहे. भाकरी तुम्ही खाणार आहे, भाजी खाणार आहे, तुम्ही मुगाची डाळ खाणार आहे, तुम्ही कोथिंबीरच्या वड्या खाणार आहे, आलूची भाजी ज्या भाजी त्याची लिस्ट बनव. त्याच्यासोबत तुम्ही त्याला जर सिस्टमॅटिक बनवून दिलं तर काही अडचण येत नाही. वेगवेगळे पदार्थ हे मार्केटमध्ये हल्ली फॅशन ते ओट्स, अरे काय गोष्टी गरज आहे? ज्या गोष्टी ज्याची जाहिरात केली जाते ती गोष्ट जर खाल्ली ना तर तुम्ही पेटमध्ये येत नाही. आता भाकरीची जाहिरात होते का, भाजीची जाहिरात होते का, बरोबर? त्याच्यानंतर घरात खाणाऱ्या कोणत्या गोष्टी, भाकरी चपाती भाजी या सगळ्याची जाहिरात होते का नाही? खा ना ओट्स. ओट्स काय होणार आहे तुम्ही? मी त्याच्यामध्ये आपल्याला काय झालं माहिती का, अमेरिकन न्यूट्रिशन सायन्स जे आहे ते डायटिशियन लोक प्रचंड हुशार आहे सर. डायटिशियन प्रचंड हुशार आहे, म्हणजे माझं नॉलेज काहीच नसेल त्यांच्याकडे, 1% पण नसेल, प्रचंड हुशार आहे. पण दिस बेस्ड ऑन अमेरिकन डाएट. तिथले पदार्थ ओट्स, कारण तिथं लगेच फ्युजन मासेस खाला पकोडे आपण किती दिवस करू शकतो? ऑल दीज डाएट्स आर नॉट सस्टेनेबल. टिकणारे डाएट नाही, चांगले प्रचंड आहे. 6 महिने बाद तुम्हाला प्रचंड रिझल्ट दिसेल, पण परत जर तुम्ही भाजी भाकरी येतात तुमचा पूर्ण शून्य लागला. सस्टेनेबल काय आहे की तुम्ही दैनंदिन जीवनात जे खात आहात त्यातले कोणते पदार्थ उडवले पाहिजे, कोणते ठेवले पाहिजे. कारमुळे भाजी भाकरी वरण भात या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला गरजेच्या आहेत. त्याच्यामध्ये पण काय काही लोक नुसतेच कार खायचे. आता जर एक आता मगाशी सगळं डाळी, सगळ्या डाळीचं एक वाटी वरण असेल तर प्रोटीन मिळालं तुम्हाला. एक चमचा डाळीमध्ये समजा 2 चमचे तूप टाकलं, फॅट्स मिळालं तुम्हाला. मग भाजी भाकरी तुम्ही नुसती भाजी भाकरी खायची, भाजी भाकरी प्रोटीन गेलं का नाही, फॅट गेलं का नाही. आपल्या शरीरात तिन्हीची गरज आहे. तुमच्या रक्तवाहिन्या जर लवचिक ठेवायच्या असतील तर तुम्हाला फॅटची गरज आहे. असं काय भाजी नुसतं काय झालं, रक्तवाहिन्या जर कडक झाल्या तर तिथल्या एखादा प्लाक मध्ये तसं आपण उन्हाळ्यात बघितलं की वावरामध्ये वरती लेअर आहे. कधी लेअर येतो? आपण शेतकरी सगळे काही वरचा लेअर आला तर ऊन पडलं त्याला जर ओलावून असं तर लेअर तयार. तसं आपल्या रक्तवाहिन्याला जर निकटता मिळाली नाही तसं लेअर निघतो, फटकतो आणि एक इथं जाऊन अडकला त्या रक्तवाहिन्यात तर त्याला आपण ब्रेन स्ट्रोक म्हणतो. हृदयात अडकला त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. लंग्स मध्ये अडकला त्याला आपण पल्मोनरी एम्बोलिझम म्हणतो. पायाच्या शिरांना अडकला तर त्याला आपण डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणतो की ते शिरा पायाशी टाकल्यासारखं. ते सांगायचं तसं सगळ्या गोष्टींचं संतुलन तुम्हाला राखता आलं पाहिजे, बरोबर? हे संतुलन राखण्यासाठी महत्वाचं काय आहे? लेक्चरच्या अंतिम टप्प्यावर चाललंय. पहिली गोष्ट योग्य आहार. योग्य आहार काय तुम्ही सगळं तुम्हाला सांगितले. आपण त्याच्यामध्ये तुमच्या शंका विचारूया. कोणाला काही शंका तर खूप असणार आहे, ते इथं सगळ्याचं उत्तर द्यायला तेवढा वेळ पुरणार नाही, पण बेसिक 2-4 शंका असतील ते आपण ज्या ग्रॉसली मला योग्य वाटतात ते आपण पाहूया आणि मग आपण पुढे जाऊया. गुड मॉर्निंग. आमचे जुने व्यक्ती 25-26 वर्षापासून साहेबांचे आमचे मित्र आहे. ते साखर ग्रुपला असताना आमचे बरेच व्याख्यान तिकडे झालेले आहेत की हार्ट अटॅक आल्यानंतर CPR कसा द्यायचा हे सगळे लेक्चर्स मी घेतलेले आहेत त्यापूर्वी. तर आपला विषय अंतिम टप्प्यात आपण जात आहोत. तर सगळ्यात योग्य आहार सांगितलं तुम्हाला, योग्य आहाराचे पदार्थ सांगितले तुम्हाला, मानसिक स्वास्थ्य कशामुळे बिघडतं ते सांगितलं की ज्या गोष्टी हे लॉटरी असेल, ऑनलाईन गेमिंग असेल याचे बिलकुल लवकर श्रीमंत व्हायचा जो माणूस प्रयत्न करतो ना तो जाळ्यात 100% अडकते. लक्षात घ्या. तुम्हाला परदेशवारी नोकरी दिली ना त्या नोकरीच्या पैशातच तुमचं नियोजन कसं होईल ते बघितलं तुमचं मानसिक स्वास्थ्य राहील. व आता मला 40,000 मिळतात. आता बरेच लोकांचा असं नोकरीला असणाऱ्या लोकांचा समस्या असतो सेकंडरी सोर्स काहीतरी पाहिजे पैशाचा. हा एक प्रत्येकाला प्रश्न होतो सेकंडरी सोर्स. तर तो सेकंडरी सोर्स कसा असावा? तुमची घरी पारंपरिक शेती असेल तो एक सेकंडरी सोर्स तुमचा असतो. सेकंडरी सोर्स म्हणजे ऑनलाईन गेमिंग खेळायचं त्यातले पैसे मिळवायचे का? शेअर मार्केट खेळायचं त्याच्यातले जास्त पैसे मिळवायचे आहे का? किंवा ड्रीम इलेव्हन सारख्या क्रिकेट IPL चालू त्याच्यातले पैसे घालायचे आहे का? पत्कड्यांमध्ये पैसे घालून त्याच्यात आता टेन्शन घ्यायचं आहे का?
अयोग्य आहार आता सांगितलं तसा जर तुम्ही केला तर अकाली टेन्शन येणार, तुम्हाला आजार वाढणार आहे, गोळ्यांवर खर्च होणार आहे. तुमचं जर 50%, 30%, 20% सांगितलं, त्याच्यातले 20% सेव्हिंगचे पैसे जर तुमच्या औषधाच्याच बरेच जात असतील तर तुमचं सगळं शरीर काय होणार आहे, डिस्टर्ब होणार. त्याच्यामुळे त्या 50%, 30%, 20% हे मी जो गणित सांगितलं, या गणितामध्ये जर तुम्ही आयुष्यभर राहिला तर तुम्हाला कसलाही मानसिक टेन्शन येणार नाही, मानसिक ताण होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा मागाशी आपण जाता जाता इन्शुरन्स मध्ये लास्ट मुद्द्याकडे एक मुद्दा राहिला, तो म्हणजे तुम्हाला मेडिक्लेम एक उत्तर सांगितलं. मी दुसरा एक इन्शुरन्सचं नाव सांगितलं, तो म्हणजे ऍक्सिडेंटल पॉलिसी. मी तुम्हाला म्हणलं तुम्ही पण फिट आहे, पण एखाद्या गाडीवर तुम्हाला उडून गेला किती, आता मेडिक्लेमचा फायदा काय, ते फक्त तुम्ही आजारी पडल्यानंतर तुम्हाला तिथे पैसे मिळणार, इतर वेळेस काही तुम्ही मेल्यावर पैसे मिळणार नाही, बरोबर. ऍक्सिडेंटलचा इन्शुरन्स असा 2-500 हप्ता असतो, पण त्या डायरेक्ट 25 लाखाची मिळतात डायरेक्ट, बरोबर. तिसरा मुद्दा आला टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स कोणाला माहिती याच्यातला? टर्म इन्शुरन्स याच्यामध्ये कोणाला माहिती आहे? मी मुद्दा या मुद्द्याचा काय येतोय, याच्यातनं मानसिक स्वास्थ्य कसं खराब होते मी तुम्हाला एका वाक्यात सांगणार. टर्म इन्शुरन्स कोणाला माहिती नाही याच्यात? साहेब तुम्ही सांगा टर्म इन्शुरन्स म्हणजे बघा तुम्हाला सांगू का, एक शब्द आहे त्याला स्मशान वैराग्य. शब्द ऐकला तुम्ही? म्हणजे काय? म्हणजे काय? स्मशान वैराग्याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस तुम्ही स्मशानभूमीमध्ये जाता, एखादा व्यक्ती मरण पावतो, ते मरण पावल्यानंतर त्या स्मशानभूमी तुमच्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात त्याला म्हणायचं स्मशान वैराग्य. म्हणजे काय? आपल्याला वाटतं स्मशानभूमीत गेलं काय माणसाचं आयुष्य, एवढं आयुष्यभर जगलं नाही, आपण पण काय बिनकामाचं उगाच पळतोय, आपल्याला एक दिवस जायचं असं प्रत्येकाला वाटतं. कुठं वाटतं? फक्त ते स्मशानभूमीच्या बाहेर आल्यावर काय होतं, तुम्हाला कॉल येतो, तुझी ड्युटी तिथे लागली, झालं समजलं, स्मशान वैराग्य गेलं. तसंच त्याला आरोग्य वैराग्य म्हणतो. आरोग्य वैराग्य म्हणजे काय? ऐकायला मी सगळं आता जे सांगितलं ना, ते ऐकायला फार छान वाटतं, ऐकायला इतकं सुंदर वाटतं की अरे उद्यापासून सगळं ओकेच करणारच मी सगळं. संध्याकाळी तिची ड्युटी समोर, आजचे दिवस गेलं का स्मशान वैराग्य, त्याला माझं आरोग्य वैराग्य. हे फक्त क्षणापुरतं चांगलं वाटतं आपल्याला, क्षणानंतर परत तुम्ही देच्या पाड्यावर जाता, स्मशानात बाहेर आल्यावर तुमची जी स्थिती होते तशी या लेक्चर हॉलच्या बाहेर गेल्यानंतर तुमची अवस्था होणार आहे. सरांनी आता सांगितलं तुम्हाला की तुम्हाला टर्म इन्शुरन्स विषय सांगितलंय, याचा अर्थ ते लेक्चर तुम्ही ऐकलंच नाही किंवा ऐकलं असं त्या कारणाने ऐकलं, या कारणाने सोडून दिलं, बरोबर. तर महत्वाचं काय की ज्या गोष्टी तुमच्या आज सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला तुम्ही मरेपर्यंत कामाला येणार आहे. माझं वाक्य लक्षात घ्या, तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात येणार आहे की मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय, इन्शुरन्सचं महत्व. आता टर्म इन्शुरन्स म्हणजे तुम्ही मेल्यानंतर, बऱ्याच वेळा लोकांना असा प्रश्न पडतो की मी मेल्यानंतर काय उपयोग आहे, मी मेल्यानंतर माझ्या घराला पैसे मिळणार, काय उपयोग त्याचा. पण आज विचार करा, आज समजा तुम्ही, मी म्हटलं की मला अशी उदाहरण केलं की तुम्ही उद्या सकाळी उठलाच नाही तर, किंवा तुम्ही रस्त्याने चालताना तुम्हाला ऍक्सिडेंटली कुठे उडवलं तर काय होणार आहे, तर ते उत्तर द्या. काय काय होऊ शकतं, कोणाकोणाचं येऊ शकतो, काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो सांगा मला, काय येऊ शकतो, मुद्दाम सगळं सांगा मला. मुद्दाम ते तुमच्या मनावर बिलवर आले म्हणून विचार त्या दैनिकांचा भागलाच नाही, काय करतील ते उत्तर द्या मला. आज तुमच्या मंडळीच्या गरजा भागल्याच नाही, काय होणार ते, ती बाई विचारी कुठेतरी कामाला जाते, तिथे शिक्षण झाल्यानंतर काय काम करेल, ती धुलं भांड्याचं काम करेल. धुलं भांड्याचं फक्त शिक्षण असलं तर काय काम करेल, क्लर्कचं काम करेल, रिसेप्शनला थांबा. पगार किती मिळेल माहिती तुम्हाला? 7,000, 8,000. तुमच्या आई वडील तुमच्यावर डिपेंडेंट, आज तुम्हाला मोठे केलं, तुमच्या आई वडिलांचा खर्च आजार पण पडलो, तुम्हीच नाही राहिले, त्याचा खर्च पण करणार आहे. ते काय करणार, ससूरला जाणार, कुठेतरी सिव्हिल हॉस्पिटल जाणार, त्यांच्या आरोग्याचे होणार हे असं. तुमच्या पोरांना आई बाप म्हणून राहील का, त्या पोरांचं शिक्षण कोण करणार, ते पोर कोणाकडे बाप म्हणून बघणार, त्या पोरांच्या पोरीच्या लग्नाचा खर्च कोण करणार, पूर्वी अशी जाणार का पडून. मग मी मुद्दाम तुमच्या मूळ मुद्द्यावर हात घातलाय. आज
तुमच्या कुटुंबाची गरज दर महिन्याला 20,000 रुपयाची असेल, आता साधारण मिनिमम खर्च किती लागतो खर्च भागवायला? मिनिमम 20,000 म्हणजे किती वर्षाला किती झाले? 2,40,000. 10 वर्षाचे किती झाले? मीटिंग आहे ना 24 सर म्हणजे 4.5 लाख. आता 10 वर्षाचे पॅटर्न लागतो समजा. आता तुमचं वय लहान आहे, आपल्याला कसं तुमचं वय लहान आहे. आता मुद्दाम सांगतो तुम्हाला 20 वर्षाचा विचार करावा लागेल. तर तुमच्या मुलांचे लग्न कधी होतील? मुलं ग्रॅज्युएशनला कधी येतील? 20 वर्षांनी. आता तुम्ही लहान आहेत म्हणून सांगता किती वर्षांनी येतील? म्हणजे चुकून जर काही तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आला तर 20 वर्ष तुमच्या कुटुंबाचं पालन पोषण कोण करणार? अहो मी चांगल्या घरातले लोक पाहिले, अक्षरशः तो मुलगा वारल्यानंतर त्या बाईला धुणं भांडी क्लबचे कामं रिसेप्शनचे कामं करावे लागले. की जे कुटुंब आलिशान 4 व्हीलर मध्ये फिरत होतं त्या कुटुंबावर अशी वेळ येते. कशामुळे येते? इंडोर आउटडोर ते पैसे तुम्ही नियोजन नाही केलं, तुमची जबाबदारी ना. तुम्ही लग्न केलं, तुम्ही तुमच्या आई वडिलांचा जन्म घेतला, तुमचं काम आहे त्यांचं शेवटपर्यंत सांभाळतं. म्हणून टर्म इन्शुरन्स ही अत्यंत काळाची गरज आहे. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? तुम्ही मेल्यानंतर तुमच्या कुटुंबाला, ते पण तुमच्या सॅलरीवर डिपेंड असतं टर्म इन्शुरन्स. तुमची सॅलरी इन्कम जो असतो त्याला 10% केलं जातं. त्यामध्ये कुणी उद्या म्हणतात मला 5 करोडचं टर्म इन्शुरन्स, असं नसतं. तर मला म्हणायचं तात्पर्य की मी असं एक विनोदाने सांगतो की मी मेलो कारण माझ्या कुटुंबाला 1 करोड मिळणार, मी 1 करोडचं टर्म इन्शुरन्स केलं. माझ्या वर्ष सारखाला ते बिचारा कुटुंब म्हणाले मेलं पण जाऊ द्या, सगळ्याची सोय करून गेली. हा तू पेढा ठेवताना तो साधा नाही पेढा आणला, चिपळीचाच पेढा आणला, हे कुठे देऊन गेले? रिअल फॅक्ट. आज मी पश्चात मी तुम्हाला काय सांगितलं, तुमची कुटुंबाची गरज 20,000 आहे ना, तुम्ही 10 वर्षाचा विचार करा. पण मिनिमम 25 लाखाचा तुमचा 50 लाखाचा तुमचा पगार बघता मिनिमम टर्म इन्शुरन्स. आणि या वयात केलं ना त्याचे हप्ते जास्त काळ नसतात, 12 वर्ष हप्ते असतात फक्त. 12 वर्षानंतर 70 वर्षापर्यंत तुम्ही कशाने करू ते कुटुंबाला 25 लाख मिळतात. काय कुटुंबाला तुमच्या नॉमिनीला थोडी समजा तुमचं लग्न झालं असेल, वडिलांचं नाव टाका नॉमिनी म्हणून. म्हणून मी सांगतो की टर्म इन्शुरन्स या वयात जर केला ना त्याचा कमीत कमी हप्ता असतो, खूपच कमी असतो. आता मी काय झालं, आमच्याकडे पैसेच नव्हते, आम्ही पुढे मोठ्या वयात केला तर माझा हप्ता तो 52,000 रुपये झाला वार्षिक. पण माझा तो आता 2-4 वर्षात संपून जाईल. म्हणजे मी 70 वर्षापर्यंत बिंदास राहिलो की काही झालं तरी घरच्याला विचारला कशाने म्हणून. फक्त त्याला मी विचारलं एकदा सर प्रेमाने त्याला कशाने म्हणून, मध्ये पण काहीतरी एखादा कलम असेल ना की यांनी मेल्यावर देत नाही. काय एखादा कलम असेल ना की यांनी मेल्यावर देत नाही. इव्हन हल्ली एक त्याच्या पिरियड नंतर सुसाइडल मध्ये पण त्यांनी अलाउड केलेला लगेच नाही. काही लोक काय करतात 2 कोटी सुरू करायचं लगेच फास लावून घ्यायचं, म्हणजे कुटुंबाला 2 कोटी असं नाही होत. फक्त क्रिमिनल मध्ये तुम्ही अडकलेला असाल तर तो फक्त तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळतो. तुमच्यावर कोणतरी गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले असतील पूर्वीचे आणि त्याच्यातनं तुमचा खून मर्डर वगैरे झाला असेल तरच कधी मिळत नाही. मुद्दा मी माझी क्युरिओसिटी म्हणून विचारली तर तुम्हाला मी उत्तर सांगतो ती कधी मिळत. पण टर्म इन्शुरन्स हे प्रत्येकाने आपला हा असावाच. मी आग्रहाची विनंती यासाठी करतो की आपल्या पश्चात आपले आई वडील असतील, आपले मुलं असतील, आपली मंडळी असेल, यांचा संसार घोड्यावर पडू नये यासाठी टर्म इन्शुरन्स. आणि काय सांगतात तुम्ही आम्ही तरी ऑलरेडी याच्यामध्ये नाहीये फार कॉम्प्लिकेशन. तुम्ही पोलीस मध्ये आहात, कुठेही तुम्हाला जावं लागतं, बंदोबस्ताला जावं लागतं, कुठेही क्राईम होऊ शकतो, नक्षलग्रस्त असतात, लोकांचा अटॅक होतो, एखादी काठी लागते, डोक्याला लागली गेलं, सरकार तुम्हाला देऊन किती देणार आहे? 2-5 लाखापेक्षा काय देणार आहे सरकार तुम्हाला? तुम्ही प्रत्येक गोष्ट सरकारवर अवलंबून नका राहू. स्वतः टर्म इन्शुरन्स करा, मेडिक्लेम करा. या तिन्हीतला काहीतरी मेडिक्लेम तर 100% करणं गरजेचं. मी तुम्हाला सांगितलं मानसिक स्वास्थ्य तुमचं बिघडलं, आई आजारी पडली तुला 10 लाख घातले, गेलं तुमचं 2-4 महिन्याचा 2-3 वर्षाचा पगारच गेला. तुम्ही बाकीचे 50%, 30%, 20% कुठून आला? मोबाईलचा EMI जाणार नाही, मोबाईलवाला घेऊन जाईल मोबाईल. हे सगळ्या लेक्चरचा सार्थ एवढाच आहे की मी ज्या थोड्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला तुमच्या भाषेत सांगितल्या, या गोष्टी जर तुम्ही आवडल्या तर याचा उपयोग आहे, नाहीतर
स्मशान वैराग्य हा शब्द जो आहे, इथून बाहेर गेल्यावर जो चहा पिईल, इथून बाहेर गेल्यावर जो गोड पदार्थ खाईल, तो आपण त्या स्मशान वैराग्यात आहोत. या लेक्चर मधून आपण काही शिकलेलो नाही. मी लेक्चर बरेचसे पाहिले, लेक्चर ऐकायला छान वाटतात, पण तुम्ही जोपर्यंत इम्प्लिमेंटेशन करत नाही त्या लेक्चरचा काहीही उपयोग होणार नाही. माझा एक नंबर देतो, तुम्ही नंबर नोट डाऊन करा. तुमचे प्रश्न उत्तर आपण मेसेजच्या स्वरूपात मी देईल. थोडा वेळ घेतला साहेब, पण थोडासा विषय थोडासा हा होता, त्याच्यामुळे 9823050760 9823050760. ओके. काही आता कसं ही वेळ आपली शंका खूप होती, त्यामुळे आपण तुमच्या शंका तुम्ही मला मेसेज करा. माझा फोन लावून कधी फोन करू ते विचारा. तुमच्या ड्युटी झाल्या त्या पद्धतीने मी तुमच्या फोनला सुद्धा उत्तर देऊ शकेल, जेणेकरून तुमच्या घरात काही प्रॉब्लेम्स असतील, आई वडिलांचे काही आजार असतील, डायबिटीस असतील, मधुमेह असतील, आहाराचं नियोजन त्याचं कसं करायला पाहिजे, त्याचा मोफत सल्ला तुम्हाला या फोनच्या माध्यमातून मिळेल. ओके, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. हां मस्त छान.